त्याला सीनियर कॉलेजवर प्राध्यापक व्हायचं जर असेल तर आपण राज्यस्तरीय अधिव्याख्याता पात्रता परीक्षा ही उत्तीर्ण झाली पाहिजे. आता सेट तुम्ही एक्झाम पास केलेला आहे, तर तुम्ही कसा निवडला सेट करायचं आहे आणि कसा तुम्ही सुरुवात कशी केली त्याची? आता मला फार उशिरा या परीक्षेमध्ये यश आलेलं आहे की जवळजवळ माझं MA जर बघितलं तर तुम्ही 2004ला माझं MA पूर्ण झालेलं आहे. आज 20 वर्ष झाली आणि एका क्षेत्रामध्ये 20 वर्ष माणूस टिकून राहणं हे कदापि आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये तरी शक्य नाही. लोकांनी सिलेबस कसा निवडावा त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आत्ता उदाहरणार्थ तुम्ही मराठी विषयामध्ये जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय आहे की FY SY TY पर्यंतचा भाग जो आहे शिवाजी विद्यापीठाचा ग्रॅज्युएशन आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये तुम्ही केलेला आहात त्या विषयामध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. विद्यार्थी भरपूर असा अभ्यास करत असतात पण त्यांचा अभ्यासाचा कंटाळ येऊन जातोय अभ्यास आल्यानंतर काही म्हणा असं, तर ती प्रेरणा कायम टिकवण्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? एक प्रेरणा अशी म्हणता येईल की नमस्कार, इझी ब्रॉ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मनमोकळा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत माननीय प्रोफेसर बसवराज मगदूम सर. कारण मागच्या वेळेस त्यांनी सेट हा एक्झाम पास केलेला आहे आणि छोट्या कुटुंबामध्ये आणि शेतकरी कुटुंबामध्ये वाढून लहानपणापासूनच गरिबी काय आहे त्यांना ते सर्व त्यांनी जाणून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये शेती म्हणा आणि जनावरे सर्व काही यांनी सांभाळत आजपर्यंत MA हा पदवीधर झालेले आहेत. आणि आता त्यांनी पुणे या युनिव्हर्सिटीमधून सेट हा एक्झाम पास करून आता आमच्या पुढे बसलेले आहेत. तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, थोडक्यात तुमच्याबद्दल सांगू शकता का आमच्या प्रेक्षकांना? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे बसवराज बाबूराव मगदूम. माझं गाव खंडाळ गाव आहे. गडिंग्लज तालुक्यातील खंडाळ हे गाव आहे. आणि एकंदरीत या स्पर्धेच्या युगामध्ये खंडाळसारख्या गावामधून माझं शिक्षण पूर्ण झालं. 10वी 12वी पूर्ण झाल्यानंतर शिवराज महाविद्यालय या ठिकाणी मी पदवीचं शिक्षण घेण्यासाठी गेलो. तिथलं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभागामध्ये माझं PG पूर्ण झालं आणि माझा विषय होता मराठी PGला. आणि तिथं मला अनेक मार्गदर्शक भेटले. शिवराज कॉलेजचे राजेश सर आणि जोशी सरांच्या म्हणण्यानुसार मी विद्यापीठात PG करावं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग मी विद्यापीठात प्रवेश घेतला. आणि विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिथं मला लक्षात आलं की शिक्षक होण्यासाठी काय करायला पाहिजे. मुळातच पहिल्यापासून छंद होतं की शिक्षकी कला ही थोड्याफार प्रमाणामध्ये आपण शिक्षकांच्याकडं बघून शिकलेली होती आणि त्या पद्धतीनं शिक्षक व्हायचं हे ठरवलेलं होतं. आणि मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी तिथे आमचे विभाग प्रमुख जे रवींद्र ठाकूर सर होते, किरवले सर होते, विश्वनाथ शिंदे सर आणि स्मार्ट सर आणि गायकवाड सर या सर्वांच्या समवेत चर्चा करत असताना अगदी जवळीकता आली. आणि मग आपल्याला सीनियर कॉलेजवर प्राध्यापक व्हायचं जर असेल तर आपण राज्यस्तरीय अधिव्याख्याता पात्रता परीक्षा ही उत्तीर्ण झाली पाहिजे. सेट किंवा नेट या दोन्ही परीक्षेपैकी आपण एक तरी परीक्षा अचीव करायची ही खूणगाठ मनाशी त्यावेळी बांधलेली होती. आणि त्या दृष्टिकोनातनं माझी वाटचाल चालू होती. 2004ला माझं MA पूर्ण झालं. आणि MA पूर्ण झाल्यानंतर थोड्याशा इकडच्या घरच्या अडचणीमुळं मी परत गावाकडं आलो कोल्हापूर सोडून 2005ला. आणि मग गावाकडं आल्यानंतर पुन्हा 2006-07ला व्यवसाय शिक्षण म्हणून BEdला प्रवेश घेतला. आणि BEd पूर्ण झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक दुःखद घटना घडली की माझं पितृछत्र हरपलं. आणि त्यामुळं सर्व काही घरची काही जबाबदारी असेल, कामाच्या सगळ्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये 1-2 वर्ष मी शिक्षण क्षेत्रापासून पूर्णतः अलिप्त झालो. आणि पुन्हा माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या मित्रपरिवारांनी, त्याच्यामध्ये मी नाव सांगू शकेन की सुखदेव एक्कल आणि शेळके सर जे आहेत माझे मित्र, निलेश शेळके घाळी कॉलेजला काम करणारे, यांच्या म्हणण्यानुसार आणि पुन्हा एकदा मी MAd करायचं ठरवलं. आणि मग MAd करून डॉक्टर घाळी महाविद्यालय या ठिकाणी 2012-13 या शैक्षणिक वर्षामध्ये सीनियर कॉलेजवर माझी इच्छा होती ती पहिल्यांदा घाळी कॉलेजने मला संधी दिली. आणि सीनियर कॉलेजवर दत्ता पाटील सरांनी मला पहिल्यांदा काम करायची संधी दिली. आणि सीनियर कॉलेजचा प्राध्यापक म्हणून मी 2012-13 या शैक्षणिक वर्षामध्ये रुजू झालो. बरोबर सर.
तर सर मला आता असं विचारायचं आहे की आता सेट तुम्ही एक्झाम पास केलेला आहे, तर तुम्ही कसा निवडला सेट करायचंच आहे आणि कसा तुम्ही सुरुवात कशी केली त्याची? आता मला फार उशिरा या परीक्षेमध्ये यश आलेलं आहे की जवळजवळ माझं एम ए जरी बघितलं तर तुम्ही 2004ला माझं एम ए पूर्ण झालेलं आहे. आज 20 वर्ष झाले. बरोबर. आणि एका क्षेत्रामध्ये 20 वर्ष माणूस टिकून राहणं हे कदापि आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये तरी शक्य नाही. पहिल्यांदा ज्या वेळेला शिवाजी विद्यापीठामध्ये मी प्रवेश घेतला त्याच वेळेला ठरवलेलं होतं की आपल्याला सिनियर कॉलेजवर प्राध्यापक व्हायचं. कारण का मुक्तपणानं सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्वक मांडण्याचं एकमेव माध्यम म्हणजे सिनियर कॉलेज. सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्वक तुम्ही करून चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करू शकता आणि चांगलं ज्ञान प्राप्त करणारी सगळी माणसं तिथं मला भेटली. आणि मग या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी माझ्या जीवनामध्ये आल्या. काही आर्थिक अडचण आली, काही ठिकाणी बी एड झाल्यानंतर माझं निवड झालेलं होतं पण मी तिथं काम करू शकलो नाही किंवा काही कारणास्तव तिथून बाहेर पडलो. ज्युनियर कॉलेजवर काम करत असताना तिथं काही अडचणी आल्या, तिथनं बाहेर पडलो. परत मी डी एड कॉलेजला 1 वर्ष काम करत होतो, तिथं पण बाहेर पडलो. मग या अशा अनेक गोष्टी घडल्या आणि मग शेवटी 2015 नंतर 2014 पासून 2019पर्यंत मी एम ए केलं होतो म्हणून सिनियर कॉलेजवर काम करत होतो. आणि शासनाची अट अशी आली की जे सेट पास झालेले आहेत त्यांना तेवढंच सिनियर कॉलेजवर पात्रते अध्यापनासाठी राहणार आहेत असा जी.आर. आला आणि मग पुन्हा मी बाहेर पडलो त्याच्यात. मग एक माझ्या डोक्यात असा विषय आला की 8 ते 10 वर्ष सिनियर कॉलेजवर काम करणारा माणूस खालच्या स्तरावर काम करायला थोडीशी मानसिक घुसमट होऊ लागली. आणि त्याच्यामुळं मी विचार केला की अरे इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण काम केलं आणि खाली या गोष्टी मला चांगल्या पद्धतीनं व्यक्त करता येत नाही याचं दुःख वाटायला लागलं. आणि मग पुन्हा मला 2024ला डी के शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे रायकर सरांनी बी एड कॉलेजवर माझं एम एड झाल्यामुळं अध्यापनासाठी मला संधी दिली. आणि तिथं अध्यापन करत असताना मात्र एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्या गोष्टी मी बी एडला मिळवलेल्या होत्या त्या गोष्टी पुन्हा एकदा तिथं मला आजच्या बदलत्या संदर्भानुसार पाहायला मिळाल्या. 2006-07ला जी सेटनेटची परीक्षा होत होती ती दीर्घोत्तरी प्रश्नाची होती. त्याच्यानंतर 2014-15ला आली ती वस्तुनिष्ठला आली, म्हणजे 5 मार्काचे क्वेश्चन आले, 5 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्याच्यानंतर 2020 नंतर पूर्णतः वस्तुनिष्ठ प्रश्न, 2017-18 नंतर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ लागले. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न विचारत असल्यामुळं मुळातच दीर्घोत्तरी प्रश्नाचा अभ्यास होता, 5 मार्काचे प्रश्न विचारले जायचे त्याचा अभ्यास होता. आणि माझ्याकडं नोट्सचा इतका स्वतः मी काढलेल्या नोट्स आहेत की प्रत्येक जे 10 घटक आहेत त्या घटकाचे सगळे संदर्भ पुस्तकं माझ्याकडे आहेत. सगळ्या प्रश्नानुसार जुन्या प्रश्नपत्रिका 20 वर्षाच्या माझ्याकडे आहेत. त्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी दररोज फक्त प्रश्नपत्रिका बघायचो. एका घटकाची प्रश्नपत्रिका उघडायची की तेवढे बघायचे. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये जे आहे काव्यशास्त्र आहे, काव्यशास्त्रामधलं काय बघायचं, काव्याची प्रयोजने, लक्षणे, या सगळ्या गोष्टी आपण बघायचं. त्याच्यानंतर मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये संत साहित्य बघायचं, तंत साहित्य बघायचं, पंडिती साहित्य बघायचं, शाहिरी वाङ्मय बघायचं, बखर वाङ्मय बघायचं. आणि याच्यावरची प्रश्न मला जी आठवतात तेवढीच मी लिहिणार. मग त्याच्यानंतर परत ग्रामीण साहित्याचा प्रश्न आला, ग्रामीण कादंबरी कोणती, वैशिष्ट्ये, स्वरूप, रचना, कादंबरीकार कोण आहेत, ग्रामीण पारितोषिकं कोणाची आहेत, अप्रतिम कादंबरी कोणते, आणि आत्ता सेटनेटला लावलेल्या कलाकृती कोणत्या आहेत. या कलाकृती मी बऱ्याच वेळेला वाचायचो आणि वाचून त्याच्यातली पात्रं जी आहेत, प्रसंग जे आहेत ते असे मला आठवायचे. आता उदाहरणार्थ शेतीचं काम मी करत असताना मला नादू महानोरांच्या कविता आठवायच्या, इंद्रजित भालेरावांच्या कविता आठवायच्या, बहिणाबाई चौधरींच्या कविता आठवायच्या. आणि याच्यामुळं वाटायला लागलं की खऱ्या अर्थानं हे शिक्षण घेऊन मी शेतामध्ये काम करत असताना देखील मला हे जगण्याचं साधन यांनी बनवलं. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे संत साहित्यचा विषय जो आहे सिनियर कॉलेजवर, मराठी वाङ्मयाचा इतिहास मी गेली 8 ते 10 वर्ष घाळी कॉलेजला आणि तुकाराम कृष्णाजी कोल्हेकर नेसरी या सिनियर महाविद्यालय, संत साहित्य हा माझ्याकडे विषय होता. त्याच्यामुळं मला सगळं ज्ञानेश्वरांच्यापासून त्यांनी ओव्या सांगितलेल्या ज्या आहेत, मग जनाबाईंचे अभंग, कानोपत्रांचे अभंग, या सगळ्या गोष्टी थोड्याशा मला जीवनाला कुठंतरी आता आधार, आता भल्या याच्यातनं आपल्याला नोकरी नाही मिळाली तरी देखील चांगल्या पद्धतीनं आपली बौद्धिक क्षमता ही मी प्राप्त करू शकलो याचं मला समाधान वाटत होतं. आणि मग वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवत असताना मला आय टीचं ज्ञान तेवढं काही जास्त नाही आहे. आणि मग बी एड कॉलेजवर शिकवत असताना सध्याच्या बदलत्या शिक्षकांना शिकवायचं जर असेल तर आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. मग तिथं कॉलेजमध्ये प्रोजेक्टरवर तास घ्यायला मला सरांनी लावला आणि मग मला त्याची ओळख झाली. आणि मग तिथून मग मी ऑनलाईन नोट्स जे येतात
तर ओएसिस करिअर पॉईंटच्या काही क्लासेस आहेत. त्या क्लासेसच्या माध्यमातून मी त्यांचं थोडंसं वाचन करायचो. ओके. ते पेपर क्रमांक 1 साठी आणि पेपर क्रमांक 2 मराठी विषयासाठी राहुल पाटील, बापू घोलप यांचं जे आहे, बापू घोलपचे नोट्स जे येतात ते ऑनलाईन आणि ते मी सोडवायचो. ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मोबाईलवर मी ते सोडवत बसायचो. आता सध्याच्या वेळेला मोबाईलमध्ये दुसरं काहीतरी विनोद बघत बसण्यापेक्षा मी ते जॉईन केलेलं होतं थोडंफार आणि त्या पद्धतीनं मी ते सोडवत बसायचो आणि त्याचा फायदा मला झाला. आणि इथं वस्तुनिष्ठला वरवरची माहिती आपल्याला असायची, पण मुळात दीर्घोत्तरी प्रश्नापासूनच्या परीक्षा मी देत असल्यामुळं वस्तुनिष्ठ प्रश्न मला थोडेसे जे नेमकेपणानं आहे ते समजायला लागलं आणि त्याच्यामुळं हे यश मला प्राप्त होऊ शकलं. ओके सर. सर आता परीक्षेसाठी तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही रेफरन्स बुक आणि सिलेबस कसा निवडावा त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आत्ता उदाहरणार्थ तुम्ही मराठी विषयामध्ये जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय आहे की FY, SY, TY पर्यंतचा भाग जो आहे शिवाजी विद्यापीठाचा, मग FYला ऑप्शनल मराठी असू दे, कंपल्सरी मराठी असू दे, SYचा भाग जो लावलेला आहे सध्याचा तो असू दे, TYचा 4ही सेमिस्टरचा म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या सेमिस्टरचा भाग जो TYचा आहे त्याच्यामध्ये वाङ्मयाचा इतिहास हे फक्त तयार नोट्स सध्याचे विद्यार्थी वापरतात. बरोबर. तयार नोट्सपेक्षाही त्या घटकाला अनुषंगानं येणारे जे टेक्स्टबुक आहेत, आता उदाहरणार्थ वाङ्मयाचं इथं ल. रा. नरसिंहवाडकरांचं पुस्तक आहे ते पुस्तकं किंवा प्रदक्षिणाखंड आहे तो ब्रासरी जोग यांचा तो प्रदक्षिणाखंड बघणं किंवा मुळातच जी घटकाला अनुसरून पुस्तकं लिहिलेली जी आहेत लेखकाने ती पुस्तकं वाचायला पाहिजेत. ती पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला ती संकल्पना समजत नाही. ग्रामीण साहित्याची संकल्पना समजावून घ्यायची असेल तर ग्रामीण कादंबरीकारांनी लिहिलेल्या त्यांच्या अनुभवातनं लिहिलेल्या पुस्तकांची नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. आनंदी यादवांची पुस्तकं वाचायला पाहिजेत, कोलतेंची पुस्तकं, व्ही कोलतेंची पुस्तकं वाचायला पाहिजेत, वासुदेव मुलाटेंची पुस्तकं वाचायला पाहिजेत आणि मराठी कादंबरीचं शतक म्हणून जे लिहिलं आहे कुसुमावती देशपांडे यांचं पुस्तक जे आहे ते वाचायला पाहिजे. हे सगळं वाचल्यानंतरच तुम्हाला ते समजतं. तर उदाहरणार्थ भाषा विज्ञानाची पुस्तकं, मालसेंची पुस्तकं वाचायला पाहिजे, अश्विनी धोंगडेंची पुस्तकं वाचायला पाहिजे, त्याच्यानंतर अनिल गवळींची पुस्तकं जी आहेत भाषा विज्ञानची पुस्तकं वाचायला पाहिजे. ही मुळातच पूर्ण संकल्पना समजावून घेणाऱ्या ज्या पुस्तकांची ओळख आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. आता काव्यशास्त्र हा विषय जो आहे रासरी जोग यांचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. मम्मटाची तालिका बघणार असाल तर ते काव्यशास्त्राचा अभ्यास तुमचा असायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती संकल्पना समजत नाही. बरोबर. सर सिलेबस ऑलरेडी असतो की आपण सिलेबस UGC कडनं सेट आणि नेट या परीक्षेसाठी मराठी विषयाअंतर्गत जो सिलेबस निश्चित केलेला असतो त्या सिलेबसमध्ये 10 घटक दिलेले आहेत. त्या 10 घटकाच्या अनुषंगानं आपल्याला सिलेबसची तयारी करायची. सिलेबस जो दिलेला आहे त्याची तयारी करायची. पहिला घटक आहे इतिहासाचा आहे, भाषा विज्ञान आहे, काव्यशास्त्र आहे, ग्रामीण साहित्य आहे, त्यानंतर तौलनिक साहित्य आहे आणि कलाकृती लावलेल्या आहेत. ओके. किडलेली माणसे कलाकृती आहे, तुझी आत्ता कोणती दलित साहित्यातली कविता संग्रह, अशा सगळ्या कविता संग्रह काय सांगणं शक्य नाही, पुस्तकं सांगणं शक्य नाही, पण 10 ते 11 कलाकृतीच्या लावल्या. त्या 11 कलाकृतींचं वाचन करून त्याची समीक्षा जी आहे ती तुमच्या भाषेमध्ये लिहिलेली असायला पाहिजे. त्याच्यातले पात्र तुम्हाला परिचित असायला पाहिजेत, प्रसंग परिचित असायला पाहिजेत, त्याच्यातनं काय संदेश दिला आहे तो माहीत असायला पाहिजे आणि मग त्याच्यावर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न कशीही जरी विचारली तरी ती तुम्ही चांगल्या पद्धतीनं देऊ शकता. वस्तुनिष्ठ प्रश्नाला अभ्यास मुळातच जास्त लागतो. बरोबर. दीर्घोत्तरी प्रश्न काय 1-2 मार्क ओळी आपण लिहिल्या तर 1-2 मार्क अर्धा मार्क मिळेल, पण वस्तुनिष्ठ प्रश्न एक पर्याय चुकला की तुमचा 1 मार्क गेला. नेमकेपणा UGCनं विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारा नेमकेपणा जो आहे, ज्या अनेक गोष्टी आपण निवडतो त्याच्यातलं योग्य निवडण्याचं कौशल्य या सेटनेटच्या माध्यमातून केलेलं. सेटनेटमध्ये सर ऑप्शनल विषय असं आपण ठरवू शकतो की सिलेक्ट करू शकतो की मॅन्डेटरी असतो? ते कसं असतं, तुमचा ग्रॅज्युएशन आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये तुम्ही केलेला आहात त्या विषयामध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्याच्यासाठी 1 नंबर पेपर जो असतो तो सर्वांना सगळ्या विषयाच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी 1 नंबर असतो आणि 2 नंबरचा आहे ते ऑप्शनल. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश, सोशल सायन्स जे अनेक विषय आहेत तुमचे PG पर्यंतचे जे झालेले विषय आहेत त्या विषयातनं तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. ओके. सर हा एक्झामचा पॅटर्न कसा असते? ऑब्जेक्टिव्ह वाईज आता
ह्याला निगेटिव्ह सिस्टीम वगैरे काही नाही, ऑब्जेक्टिव्ह मार्क दिलेले असतात. एक प्रश्न विचारला जातो आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी कोणत्या साली लिहिली गेली किंवा ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, त्याला पर्याय दिलेले असतात. त्याच्यापैकी एक पर्याय आपण निवडायचा आणि ते राऊंड करायचं. आता ते पूर्वी मॅन्युअल चेक होत होतं, आता OMR सीट कॉम्प्युटरला फीड केली जाते आणि कॉम्प्युटरवर चेकिंग होतं. त्यामुळं कोणी काही इथं व्यक्तिनिष्ठपणा नाही, जी काही आहे ती सगळे वस्तुनिष्ठ म्हणल्या पेपर तपासण्यापर्यंत सगळ्या गोष्टी वस्तुनिष्ठ पद्धतीनं पूर्ण केल्या जातात. आता एक्झामला प्रिपरेशन करताना वेळेचं व्यवस्थापन कसा करावा? आता वेळेचं व्यवस्थापन याच्यामध्ये असं आहे की IT चं ज्ञान याच्यामध्ये थोडं असायला पाहिजे, संशोधनाचं ज्ञान असायला पाहिजे आणि 1 नंबर पेपरला तुम्हाला चांगले मार्क पडायला पाहिजे. म्हणजे 1 नंबर पेपरला अंकगणित असतं, बुद्धिमत्ता असते, याचं नियोजन तुम्हाला 10 घटक जे आहेत त्या 10 घटकाचं नियोजन करता आलं पाहिजे. बरोबर. त्या 10 घटकाचं नियोजनामध्ये तुम्ही 10-10 मार्काचे प्रश्न जे आहेत, 10-10 मार्काचे 10 युनिट जे आहेत, त्या 10 युनिटमध्ये किमान 7-8 मार्क जर आपल्याला पडले तर आपलं मेरिट 60च्या पुढं जाऊ शकतं. 2 नंबरचं पेपरचं पण तुम्ही तसंच करायचं. 10 युनिट जे आहेत त्याच्यातले तुम्हाला मार्क वाढवत जायचे आणि मग कट ऑफ पॉईंट जो लागतो तो कट ऑफ पॉईंटचा एक काय आहे की ते केव्हा पण वाढतं आणि केव्हा सगळ्यांनाच पेपर सोपा गेला तर वाढतोच, सगळ्यांना पेपर कठीण गेला तरी वाढतो किंवा कमी होतो. त्याचं काय धोरण सांगता येत नाही, ते परीक्षेच्या निकालावर अवलंबून असतं. मग 120च्या पुढचे आहेत, 150च्या पुढचे आहेत. आता यावर्षी 128चा कट ऑफ पॉईंट आमच्या विषयाचा लागलेला आणि मला 136 मार्क पडलेत. 136च्या पुढचे सगळे पात्र ठरलेले. मग ते कास्ट वाईज त्याचे कट ऑफ पॉईंट वेगवेगळे आहेत. प्रत्येक आता आपण ज्या पद्धतीनं पहिल्यांदा अर्ज दाखल केलेला असतो कोणत्या कास्टमधनं, त्या कास्ट वाईज ते मेरिट येत असतं. मग बऱ्याच वेळेला काय असतं, काही विद्यार्थ्यांना 160 पडलेले पास होत नाहीत, काही वेळेला 120 पडलेले 30 पडलेले पास होतात. अशा पद्धतीनं ते कट ऑफ पॉईंटची निश्चिती जी UGC कडनं केलेली असते त्याच्या अंतर्गत हे गुणनिहाय निकाल ठरत असतो. ओके. आता आपण तयारी करतोय सॅटनेटची एक्झामाची, तर नोट्स कसा घ्यावा, नोट्स कसा करावा, त्याची पद्धत काय असेल? आत्ता नोट्स मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जे घटक दिलेले आहेत, विषयानुसार जे घटक लावलेले आहेत त्या घटकाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आपल्याला शॉर्ट नोट्स काढता येत नाही. तर उदाहरणार्थ मराठीतल्या अनेक कादंबऱ्या, किडलेली माणसं गंगाधर गाडेकर यांचा एक कथासंग्रह लावलेला आहे. ते कथासंग्रह तुम्ही वाचन करायला पाहिजे. बरोबर. कथासंग्रहाचं वाचन केल्यानंतरच तुम्हाला त्याच्यातले पात्रप्रसंग सांगता येतात, त्याच्याशिवाय नाही. नाहीतर वरकडे कुणीतरी सांगितलं आणि आम्ही लिहिलं असं होत नाही. नामदेव ढसाळ्यांची तुझी इयत्ता कंची ही कविता संग्रह आहे. त्याच्या दृष्टिकोनातून आपलं वाचन असायला पाहिजे. ते वाचनाशिवाय ते पूर्ण होत नाही. भरपूर वाचनाशिवाय एक्झाम तुम्ही पास होऊ शकत नाही. किंवा फक्त वर करणे, मला ग्रॅज्युएशन माझं झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि हे बघून मग आम्ही हे करू शकत नाही. आता काही लोक आता बघतोय, आता स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर लोक मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घेत असतात, सराव प्रश्नपत्रिका. ते सोडवणं किती महत्त्वाचं आहे? एक भाग लक्षात असा येतोय की मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा रेफरन्स घेणं का गरजेचं आहे, की याच्यातनं नवीन परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे समजतं, पॅटर्न काय आहे, प्रश्नाची पातळी कोणती आहे, काठिण्य पातळी आहे की वरिष्ठ काठिण्य पातळी आहे की सोपी आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत समजते. आणि त्याच्यातनं मग प्रश्नपत्रिका आपण 2-3 बघितल्या की लगेचच आपण प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तर लगेच देऊ शकतो. 1-2-3 वेळेला त्याचा सराव झाला. प्रत्येक प्रश्नपत्रिका आज ऑनलाईनच्या गोष्टीमुळं परीक्षा झाल्यानंतर लगेचच त्याची आन्सर की येते, आपले पर्याय किती बरोबर आहेत हे आपल्याला बघता येतं. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्नपत्रिका आपण सोडवायचीच. किमान पाठीमागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण सोडवणं, फक्त ते ऑनलाईन न सोडवता शक्यतो हार्ड कॉपीच्या माध्यमातून आपण ते सोडवणं आणि त्याची उत्तरांची शहानिशा करून घेणं गरजेचं. त्याच्यातला एका दुसरा प्रश्न आला की तो आपल्याला फायद्याचा होऊ शकतो. ओके. तर असं वाटतं की आता भरपूर वर्षभर आपण अभ्यास करत येतोय, पण शेवटी आता 1 आठवड्यापूर्वी आपल्याला एक तणाव येत असतोय की परीक्षा आता 1 आठवड्यानंतर आहे, तर ते तणाव आपण कसे दूर करावे? आता माझ्या बाबतीत असं झालं की आता या परीक्षा देण्यासाठी मी खूप वर्ष घालवली. याच्या किती किमान 2005 पासून म्हणण्यापेक्षा 2005 पासून माझं MA पूर्ण झालं तेव्हापासून मी या परीक्षा देतोय. त्याच्यामुळं सुरुवातीला थोडंसं दबाव वाटायचं की आता उत्तरं काय येईल आणि मला उत्तर येतील का नाही, परीक्षेचा दबाव आहे. पण नंतर ते 1-2-3 वेळेला मला यश आलं नाही. मग मी काय करणार की जे माझ्याकडं आहे की नाही ते व्यवस्थित लिहायचं.
परीक्षेचं ताण घेण्यापेक्षा आपल्याला जेवढं येते आपण किती 5च घटकाची तयारी केलाय त्याच्यावरची प्रश्न पहिल्यांदा सोडवायची माझ्या मते. बरोबर. जे येते आपल्याबरोबर ते बरोबर आहे की नाही कन्फर्म करून आपण त्याची पर्याय निश्चिती करायची. आणि मग नंतर काय येत नाही किंवा आपल्याला जी काही प्रश्नांची उत्तर 50 पैकी आपल्याला 20 प्रश्नांची उत्तरं जी पहिल्यांदा बरोबर येतात ती आपण पहिल्या पर्याय बघितल्यापासून 50व्या पर्यायापर्यंत सोडवत जाऊ शकतो. तसे पर्याय आपण पहिल्यांदा निवडायचे. आणि मग थोडेसे संदिग्ध असतात पर्याय, ते संदिग्ध पर्याय बाजूला ठेवायचे आणि मग त्याच्यातनं हे पहिल्यांदा येणारे सोडवायचे, नंतर संदिग्ध असतात ते सोडवायचे. मग नंतर मग सगळ्यात शेवटी जे येत नाहीत ते थोडंसं विचार करून त्याचा अंदाज घेऊन किंवा पॅरेग्राफवरचे जर प्रश्न असेल तर 1-2 वेळेला तुम्ही पॅरेग्राफ वाचला की त्याचा अंदाज तुम्हाला येतो. उदाहरणार्थ त्या पॅरेग्राफला काय शीर्षक द्यायला पाहिजे, कोणाचं मत आहे, तुमच्या मते काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आपण मग त्या लक्षात येतं ते लगेचच. आणि मग तितका दबाव परीक्षेला कधीच घ्यायचा नाही, कारण ही परीक्षा आपली काय आयुष्यातली शेवटची नाही याचा कधी विचार करायचा नाही. परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत. परीक्षा आपण अभ्यासपूर्वक जर उतरला तर परीक्षेचा दबाव येत नाही. बरोबर. सर ह्याला काही एज लिमिट आहे का? एज लिमिट नाही याला. फक्त काय आहे नेट परीक्षा देत असताना GRF मिळवण्यासाठी एज लिमिट आहे. ओके. म्हणजे रिसर्च आता जी नेट परीक्षा वगैरे उत्तीर्ण झाला तुम्ही तर त्याला शासन UGC कडनं फेलोशिप मिळते संशोधन करण्यासाठी. ती चांगल्या पद्धतीने फेलोशिप मिळते आणि ती रिसर्च करण्यासाठी त्याला एज लिमिट वगैरे दिलेली. आता पुढच्या गोष्टी नेटच्या ज्या आहेत त्या नेट परीक्षा कंपल्सरी केलेली आहे PhD साठी. आणि सेट परीक्षा ही महाराष्ट्र आणि गोवा या राज्यापुरतं आपण शिक्षक सिनियर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून पात्र झालेलो आहोत. बरोबर. विद्यार्थी आता सेट नेटसाठी सराव करत असतात, तयारी करत असतात, पण ती लोक रट्टा मारत असतात. एक एक विद्यार्थीचा रट्टा मारत असतात. तर त्यांना क्वालिटी स्टडी कसा करावा ह्याबद्दल काय सांगा? आता मुळातच विद्यार्थी अभ्यासाला किती वेळ बसतो. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे काय झालं की ऑनलाईन क्लासेस जॉईन करतो आपण. बरोबर. मग ऑनलाईन क्लासेस जॉईन करत असताना आपण जे ग्रॅज्युएशनपर्यंतचं पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं जे ज्ञान मिळवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करायची पहिलं. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण मराठीमधले जे अनेक विषय आहेत, काव्यशास्त्र आहे, भाषाविज्ञान आहे, ग्रामीण साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, तौलनिक साहित्य आहे, कलाकृतींचा अभ्यास आहे, या सगळ्या कलाकृतींचा अभ्यास स्वतःच्या पातळीवर ऑनलाईन जॉईन होण्यापेक्षा याच्यातलं आपल्याला काय येतंय, कोणत्या गोष्टी मला लक्षात राहत नाही, तौलनिक साहित्य जास्तीत कोणाला लक्षात राहत नाही, भाषा विज्ञानातले मुद्दे लक्षात राहत नाही, हे मग बघायचं आणि मग त्या संदर्भात आपण ऑनलाईन क्लासेस लावू शकतो. ऑनलाईन क्लासेसचं पण छान पद्धतीनं आता जे डेमो वगैरे देऊन ते दाखवतात. ऑनलाईनला अनेक कॉम्पिटिशन भरपूर आहे. ऑनलाईनचे क्लासेस बऱ्याच लोकांचे आहेत आणि इथून आपण पुण्या मुंबईला जाऊन क्लास करणं शक्य नाही, पण घरी बसून तिथलं जे ज्ञान आहे मग त्याने देतात ते आपण घेऊ शकतो. पुस्तकं घेणं शक्य होत नाही, तेवढी सगळी पुस्तकं रेफर करणं वाचणं वेळ मिळत नाही. त्यामुळं ऑनलाईन क्लासेसचा फायदा पण होतो, पण ते ऑनलाईन जॉईन केलेलं आपल्या लक्षात किती राहतं हा भाग महत्त्वाचा. सर आता अभ्यास करताना आपण लक्ष केंद्रित कसा करावा, ते कॉन्सन्ट्रेशन कसा आपण त्या दृष्टीने अभ्यास करावा त्याच्याबद्दल काही उपाय सांगू शकाल का? आत्ताचा भाग कसा आहे की वाचन आपल्याला गरजेचं आहे आणि फक्त ते वरवरचं वाचन नाही तर आकलनपूर्वक वाचन करायला पाहिजे. बरोबर. आकलनपूर्वक तुम्ही केलेलं वाचन तुम्हाला विस्मरणात कधी घेऊन जात नाही. ते वाचन जे आहे ते वाचन तुम्हाला योग्य वेळेला साथ देतं. मग आपण काय करतो, परीक्षा जवळ आले की रात्रंदिवस आपण अभ्यास करायला लागतो. मग ते लगेचच प्रमाणापेक्षा जास्त वाचन झालेलं वेळेला साथ देत नाही. मग आपण सावकाश रोज एक एक घटक वाचत गेलो, त्याचे मुद्दे काढले, रोज एक एक घटक वाच. परीक्षा जवळ येईल तसं एकेका घटकाचा कालावधी कमी करायचा. सुरुवातीला तुम्ही एका घटकाला 2-3 तास देत असाल तर परीक्षा 10 दिवसावर आहे त्याच्यासाठी फक्त 1च तास द्या, दुसऱ्या घटकासाठी 1 द्या. मग असे घटक वेळ कमी करत गेला की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत्या 1 तासामध्ये आठवतात. बरोबर. मग वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आता ऑनलाईन एक्झाम नेटची होते, सेटची आता ही ऑफलाईन झालेली आहे आणि सेटची ऑफलाईन ज्यावेळेला झाल्यानंतर आपण घड्याळाकडं बघत पेपर सोडवणं गरजेचं. किंवा मला येत नाही लगेचच मानसिक खच्चीकरण करून घेतलो आणि मग पुढची येणारे उत्तर देखील आपल्याला येत आणि याचा परिणाम दुसऱ्या सेक्शनवर होतो. जे आता हातामध्ये पेपर आहे तोपर्यंतच आपण त्याचे मालक आहोत. एकदा आपल्या हातातनं पेपर गेल्यानंतर त्याचा आपल्याशी काय संबंध नाही,
आपण लिहिलेलं काही बदलू शकत बदलू नाही शकत हे मनाशी ठाम बांधायचं आणि मग दुसऱ्या पेपरवर त्याचा काही परिणाम होऊ द्यायचा नाही. बरोबर. आता आम्ही परीक्षेला गेल्यानंतर एक भाग लक्षात येतो, पूर्वी मध्यंतरीचा 1 तास ब्रेक असायचा आणि 1 तासामध्ये सगळी मुलं पुस्तकं उघडून बघायची. मी काही करणार नाही, फक्त 1 तास पेपर झाल्यानंतर कुठेतरी फक्त चहा घेणार आणि मग निवांत आपल्या त्या जागेवर हॉल तिकीट घेऊन बसून कधीच पुस्तक उघडून बघणार नाही मधल्या 10 मिनिटाच्या 1 तासाच्या. आता सलग पेपर असतात, तर 10 मिनिटाचा ब्रेक वगैरे नाही, सलग दोन्ही पेपर एकदम होतात. आणि परीक्षेला गेल्यानंतर मी कुठं अजून 1 तास चालू व्हायला आहे म्हटल्यावर कधीच पुस्तक उघडत नाही. बरोबर. आदल्या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यावर आपण फक्त आवरावर करायची, परीक्षेला वेळेत पोचायचं. वेळेत पोचणं, आपलं नंबर बघणं. आणि आत्ता सवय लागलेली आहे मुलांना की मला पालकांनी सोडायला आलं पाहिजे. बऱ्याच लोकांचे पालक, मला विशेष वाटतं की सेटनेटच्या परीक्षेला अजूनही त्यांचे पालक बसवायला येतात विद्यार्थ्यांना बसवायला येतात आणि मग ते परीक्षक आल्यानंतर तिथनं ते हॉलमध्ये बाहेर काढणं, अशा सगळ्या गोष्टी. मग मानसिकदृष्ट्या आपण खंबीर असायला पाहिजे. करेक्ट. मानसिकदृष्ट्या खंबीर तुम्ही जर असला तर कोणतीही परीक्षा देऊ शकता. मनानं खचलेली जी आहेत की नाही, मग ती अर्ध्यावरच लगेच परत्या लागतात. करेक्ट. हां सर, हे सेल्फ स्टडी, आता आपण स्वतः अभ्यास करणं आणि कोचिंग क्लासेसमधून अभ्यास करणं, याचा अधिक परिणाम कसा वाटतो सर? या दोन्ही गोष्टी सध्याच्या विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. का तर सेल्फ स्टडीला आपण किती वेळ देतो हे महत्त्वाचं. आणि काय होतं की आपण सेल्फ स्टडी करून कितीही जरी तयार व्हायला लागलो तरी आजूबाजूच्या मित्रांना बघितल्यानंतर काय वाटतं की अरे त्याने क्लास लावलेला, आम्ही पण लावायला पाहिजे. आणि क्लासमधलं त्यानं काहीतरी वेगळी उत्तरं सांगितली आणि आपल्याला 1-2 आले नाही तर काय वाटायला लागतं की आम्ही क्लास जॉईन करायला पाहिजे. बरोबर. मग त्याच्यामुळं काय आहे, या दोन्ही गोष्टी आपण समान घेऊन जायच्या. सेल्फ स्टडी पण करायची, क्लास पण लावायचा. मग काही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी आपण तारतम्यानं पूर्ण करायचं. बरोबर सर. सर, आता आपण बघतोय की पोरं मोबाईलमध्ये असतात, लॅपटॉपमध्ये असतात, सोशल मीडिया ह्याचं डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी काय करावं? आता एक भाग जो आहे, सगळ्यांना मोबाईलचा सवय झालेला आहे, कारण त्याच्याशिवाय कोणी राहू शकत नाही. हा एक जीवनाचा भाग झालेला आहे. पण त्याच्यातनं आपण काय घ्यायचं हे आपल्या हातात आहे. आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही हे बरोबर आहे, पण मोबाईलमधलं आम्ही काय घ्यायचं आणि ते आपल्या हातामध्ये आहे. मग ते वेळेचं नियोजन त्याच्यामध्ये करायचं. आपण ते उगीच रील्स बघत बसतो, त्यांचे रील्स बघत बसतो, त्याच्यातनं काय आपल्याला मिळणार आहे? माझे एवढे फॉलोअर्स आहेत, तेवढे फॉलोअर्स आहेत, त्या सगळ्या फॉलोअर्सना तुम्ही फॉलो केला तर आपलं कुठं उपजीविकेचं साधन होणार नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मोबाईल आपण योग्य त्या प्रमाणात वापरणं आणि त्याचा फायदा करून घेणं. बरोबर सर. सर, आता एक्झाम संपलेला असतो आणि त्याचा रिझल्ट पण येत असतोय, पण त्या रिझल्टमध्ये कट ऑफ हा एक ऑप्शन असतोय. पण कट ऑफमध्ये वेगवेगळ्या जातीची मुलं असतात, त्याचा कोणाला किती फायदा आणि कोणाला किती नुकसान होतं सर? आता या सगळ्या गोष्टी शासनानं निहित केलेल्या आहेत. मग त्याच्यामुळं आपण ज्या रोस्टर वाईज ज्या पद्धतीनं अर्ज केलेला आहे की SC, NT, OBC, BC, ओपनमधनं, EWSमधनं कोणत्या कॅटेगरीतनं अर्ज भरलेला आहे त्या पद्धतीनं ते कट ऑफ पॉईंट लागतं. मग काही लोकांचे मार्क कमी असले तरी देखील ते पास होतात, काही लोकांचे मार्क जास्त असले तरी देखील ते पात्र राहत नाहीत. मग ही साशंकता मनामध्ये राहते, पण ती सिस्टीम बदलणे आपल्या हातामध्ये नाही. त्याच्या पद्धतीनं आपल्याला जुळवून घेणं हे एवढंच आमच्या हातात. किंवा मला 180 मार्क पडले आणि मी फेल झालो आणि 120चे पडले ते पास झाले, हे आपल्या हातामध्ये नाही. ती UGCनं ठरवलेला आहे तो क्रायटेरिया, आणि त्या पद्धतीनं आपण अर्ज दाखल करणं, त्याच्याशी आपले मार्क बरोबरीनं मिळवणं एवढंच आपल्या हातामध्ये. सर, सर आता तुम्ही कसं शिक्षक आहात पहिले, पण तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय आता, तर तुमच्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करताय की सेटनेटचा सिलेबसबद्दल? आता सेटनेटच्या म्हणण्यापेक्षा आत्ताच्या विद्यार्थ्यांना आम्ही काय सांगतोय की अगोदर पुण्या मुंबईला जे मिळत होतं मार्गदर्शन ते आता आपल्या घरी मिळते ऑनलाईन. मग याचा फायदा आपण करून घ्यायला पाहिजे. बरोबर. पूर्वी क्लासेसला लावणं, MPSC UPSC सारखी परीक्षा आम्ही ज्या वेळेला ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तितक्या पारदर्शक पद्धतीनं माहीत नव्हत्या किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा. आज आपल्या मनात आलं की आपण एखादी परीक्षेसंदर्भात माहिती एका क्लिकवर मिळवू शकतो. मग ते काय सांगतोय आपण मुलांना, आता 12वी पास झाल्यानंतर आपण ग्रॅज्युएशन होईपर्यंत सगळा सिलेबस जो आहे कोणत्याही तुम्ही देणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा, भले मग तो तलाठी, ग्रामसेवक, वन अधिकारी, पोलीस दल असू दे, MPSCची असू दे, UPSC असू दे, सेटनेटची असू दे, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे,
त्या कोणत्या स्पर्धा परीक्षेसाठीचं बेसिक नॉलेज जे आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, मराठी आहे, बुद्धिमत्ता आहे, या सगळ्या गोष्टी आपण कितवीला शिकलो आहे? 5वी पासून 10वी पर्यंत शिकलो. मग 5वीला बुद्धिमत्ता जी आहे स्कॉलरशिपची, 8वीला आहे, 7वीला आहे, 7वी 8वीला आहे, NMSच्या माध्यमातून आहे. मग या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवणं किंवा त्याची सूत्र गणित जी आहेत ते माहीत करून घेणं, हे चांगल्या पद्धतीनं ज्ञान मुळातच आपण घेतलं पाहिजे. भौगोलिक परिसराची माहिती 8वी 9वीमध्ये आपण भूगोल शिकलेलं त्याच्यावर आहे. इतिहास काय सांगतो आपल्याला? मध्ययुगीन काळ, प्रबोधन काळ, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर, या सगळ्या गोष्टी किंवा सध्या राजकीय घडामोडी काय आहेत, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना ज्या सांगितल्या त्या पंचवार्षिक योजना काय तरतूद केली किंवा राज्यशास्त्रामध्ये घटनेचा बदल केव्हा केव्हा झाला, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण ग्रॅज्युएशनपर्यंतच्या शिक्षणामध्ये पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर मग एक्झामला उतरायचं. आज मुलांच्या डोक्यामध्ये हे आलं की 10वी पास झाल्यानंतर मी MPSC करणार असं म्हणतो. म्हणजे करण्याचं काही अडचण नाही, पण आपली पात्रता कितीपर्यंत आहे? पण पालकांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत की मी माझ्या मुलाला MPSC क्लासला ठेवतो, असं उगीचच त्याच्या बौद्धिक क्षमतेपलीकडचं त्याच्यावर लादणं म्हणजे हे मुळातच चुकीची संकल्पना आहे. विद्यार्थी आपण कसं ठरवू शकतो सर, मी पुढं मी हे करेन का नाही, मला हे सांभाळ का नाही, हा MPSC नाही UPSC? MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षा कोणत्याही, आपण आता सेटनेटच्या धोरणानुसार किंवा आज शिक्षक होण्यासाठी जी टेटची परीक्षा आहे, TETची परीक्षा आहे, या सगळ्या परीक्षा देण्यासाठी किमान आपली बौद्धिक पातळी किती असायला पाहिजे, ह्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका की किमान 100 पैकी 50 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात. म्हणजे त्याच्यासाठी काही अभ्यास करायला लागत नाही की आता मला MPSC करायचं असेल तर माझं बेसिक नॉलेज किती पाहिजे हे आपल्याला लगेच लक्षात येईल. एक 5-6 प्रश्नपत्रिका आपण जुन्या सोडून बघायच्या, MPSCच्या असू देत, UPSCच्या असू देत, टेटच्या असू देत, ग्रामसेवकच्या असू देत, तलाठीच्या असू देत, पोलीस भरतीच्या असू देत किंवा आता रेल्वे भरतीच्या परीक्षा असू देत किंवा ST महामंडळाच्या भरती होतात त्याच्या परीक्षा असू, त्या कोणत्याही प्रश्नपत्रिकेमधल्या 50 किंवा 100 प्रश्नापैकी मला किती उत्तरं येतात आणि मग आपण दिशा ठरवायची. आज 12वी नंतर पालकांनी आपल्या पाल्याचा बुद्ध्यांक तपासणीसाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात आणि मग फील्ड निवडलं जातं. त्यावेळेला आम्हाला काही माहीत नव्हतं असं की बाबा माझं बुद्ध्यांक किती आहे हे आम्हाला कदाचित त्यावेळेला कोणी सांगितलं पण नाही आणि माहीत पण नव्हतं. आत्ता ते हळूहळू 10वी झाल्यानंतर मुलग्याला कोणत्या क्षेत्रात घालायचं याची तपासणी करायला मानसशास्त्रीय टेस्ट सोडून घेतली जाते आणि मग त्या क्षेत्राकडे त्याला पाठवलं जातं. ओके सर, एवढं तुम्ही यशस्वी झाला सेटमध्ये, तर तुमचे मार्गदर्शक शिक्षक कोण होतं आणि त्यांना तुम्ही काय सांगू शकता? आता मुळातच मला पहिल्यांदा मराठी विषयाची गोडी लावणारे जे आहेत, शिवराज महाविद्यालय या ठिकाणी काम करणारे जे राजे सर आणि जोशी सर आहेत, त्या जोशी सरांच्यामुळं आणि राजे सरांच्यामुळं मी मराठी विषय आठवला. बरोबर. एक भाग माझा अजूनही लक्षात आहे, परवा शिवराज कॉलेजवर मला माजी विद्यार्थी म्हणून सत्कारासाठी बोलवलेला. त्यावेळेला मी सरांना पण बोललो की सर असं माझा BA भाग 1ला ऑप्शनल इंग्लिश माझा विषय होता आणि सरांच्या तासाला मी बसायचो. तोगले सर प्राचार्य होते आणि तोगले सरांची भीती अशी होती की इंग्लिश त्यांना आलंच पाहिजे. मग त्यामुळं त्यांच्या भीतीमुळं म्हणण्यापेक्षा मला मराठी विषयाची आवड असल्यामुळं मी मराठी विषयाला बसलो आणि त्यावेळेला त्यांनी मला शिकवलेलं कविता संग्रह जे आहेत, निवडक नारायण सुर्वे त्यांनी शिकवलं, ढगाळचे चांदणे वि. स. खांडेकरांचं FYला शिकवलं, SYला नक्षत्राचे देणे आणि पीक पाणी ह्या 2 कविता संग्रह शिकवल्या आणि इंधन नावाची हमीद दलवाईंची कादंबरी शिकवली. त्यांनी शिकवलेलं आजही माझ्या डोक्यामध्ये जसंच्या तसं आहे. आता त्यांनी सुरुवातीला मला कोणाशी नारायण सुर्वेंची, निवडक नारायण सुर्वेंची कविता शिकवली आणि त्यांच्या कवितेच्या 1-2 ओळी तुम्हाला सांगेन. 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाण्यात गेले, हिशोब करतो आहे डोईवर राहिले किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलली, रात्र धुंद झाली पण भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. ही कविता मला आजही आठवते. त्यांनी शिकवलेली कविता जशीच्या तशी. त्यांची आणखी एक कविता पोर्टर नावाची कविता आहे की माणसाच्या जीवनाला सुख ज्याच्याकडं आहे, की ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं सुख आहे. सर्वसामान्य माणसांनी सुखाची अपेक्षा करायची नाही, ती फक्त कष्टानंच काम करायची. मग नारायण सुर्वेंच्या ह्या कविता मी वाचल्या, अभ्यासल्या. त्याच्यानंतर मग SYला आल्यानंतर
पीक पाणी नावाची कविता संग्रह इंद्रजित भालेरावांची होती. आणि मग ती कविता संग्रह अभ्यासत असताना मला एक भाग लक्षात आला की शेतीची सगळी कामं इंद्रजित भालेरावांनी त्या कविता संग्रहामध्ये दिलेली होती. त्यांची सुगी नावाची कविता आहे, त्या सुगी नावाच्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेली होती. मग चांगल्या पद्धतीनं ते वाटायला लागलं की हे आपण जगतोय जीवन तेच मला वाचायला मिळते आणि ते म्हणजे मराठी विषयात मिळते. म्हणून मी मराठी विषयाकडे वळला आणि त्या दोघा शिक्षकांच्यामुळं आज माझा मराठी विषय आहे. आणि 10वीला शिकवणारे मला कल्याणी सर म्हणून आहेत, AB कल्याणी आणि LV कल्याणी सर म्हणून. नांगलूरला मी होतो शाळेला आणि त्याने मला मराठी विषय चांगल्या पद्धतीनं शिकवलं. आणि त्याच्यानंतर मग MAला गेल्यानंतर कृष्णा किरवले सर म्हणून होते आम्हाला. आणि त्याच्यानंतर विश्वनाथ शिंदे हे लोकसाहित्य शिकवायचे. त्या कृष्णा किरवले सरांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला मराठी विषयासंबंधी मराठी वाङ्मयाचा इतिहास काय असतो आणि महानुभाव संप्रदाय काय असतं, संत साहित्य काय असतं याच्यासंबंधी वाचनाची गोडी लागली. आणि तिथं भेटलेला मित्रपरिवार जो आहे ते माझ्याबरोबर असणारे सुखदेव एक्कल म्हणून आता शिवाजी विद्यापीठामध्ये काम करतात, निलेश शेळके म्हणून आहेत घाडी कॉलेजला काम करतात आणि श्रीधर कांबळे म्हणून एक तो वाळवा कॉलेजला काम करतोय. आमची टीम अशी होती की आम्ही एखादं पुस्तक वाचायचो आणि त्याच्यासंबंधी चर्चा करायचो. त्यावेळेला मोबाईल वगैरे काय आमच्याकडं नव्हतं आणि चर्चा करायची आणि मग त्याच्यातनं मग आम्हाला वाचनाची आवड झाली. त्यावेळेला अभ्यास करण्याची आमची टीम होती. शिवाजी विद्यापीठामध्ये प्लेन बिल्डिंग म्हणून आहे आणि बाळासाहेब खर्डेकर वाचनालय. परीक्षा जवळ आले की किमान 20-20, 22-22 तास ते सेक्शन चालू असतं. तुम्ही केव्हाही पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत तिथं अभ्यास करू शकता. मग तिथं मुलांना बघून आम्ही अभ्यास कसा करायचा, कोणती पुस्तकं वापरायची. मग तिथं गेल्यानंतर अनेक लेखक आम्हाला भेटले. श्यामसुंदर मिरजकर भेटले, सक्का कलाल भेटले, आप्पासाहेब खोत भेटले, अरुण असे अनेक लोक आम्हाला भेटले. त्याच्यामध्ये येणारे कवी ग्रेस नावाचे आहेत, त्यांची मुलाखत आम्ही एकदा डिपार्टमेंटला घेतली. अशा अनेक मग साहित्यिकांची थोडीशी ओळख पुस्तकातनं झालेली होती ती प्रत्यक्षात झाली. आणि मग त्यांच्यासमोर बोलत असताना आम्हाला वाटायला लागलं साळुंके यांची आम्ही एकदा मुलाखत घेतलेली होती. ते निप्पाणीचे महादेव मोरे म्हणून होते, आता 2 वर्षापाठीमागं त्यांचं निधन झालं. त्यांची मुलाखत आम्ही घेतलेली होती. राजन गवस म्हणून आहेत ते गारगोटीचे, त्यांच्याशी थोडाफार आमचा जवळीकता आलेला होता. अशा अनेक लेखकांच्या जवळ गेल्यामुळं मला मराठी विषयासंदर्भातली आवड आणि गोडी निर्माण झाली आणि म्हणून मी मराठी विषय आजही चांगल्या पद्धतीनं त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. एक अभिमानाची गोष्ट आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही एक आम्हाला मराठी विषयाचा शिक्षक म्हणून अभिमानाची गोष्ट वाटते की ज्ञानेश्वरांच्या पासून आत्तापर्यंतची चिरकाळ मराठी ही शाश्वत राहण्यासाठी अभिजात भाषा हा दर्जा मिळाला, ती अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. सर आता तुम्ही सेट एक्झाम पास केलेला आहे, यशस्वी झालेलं आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवतो का? आता एक भाग असा होता की जोपर्यंत शैक्षणिक पात्रता तुम्ही मिळवत नाही, तुमच्यामध्ये कितीही कुवत असू दे, पण ती पात्रता तुम्ही मिळवल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही कितीही जरी हुशार आहात, कितीही चांगल्या पद्धतीनं बोलू दे तुम्ही, पण पदवी मिळवणं ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असू दे किंवा काही आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून असू दे किंवा एक चांगल्या पद्धतीनं समाजातला दर्जा जो आहे तो मिळवायला पाहिजे. त्याच्यासाठी पदवी प्राप्त असणं किंवा शैक्षणिक अर्हता पूर्ण असणं हे केव्हाही चांगलं असतं. बरोबर सर. सर सेट एक्झाम पास झाल्यानंतर ना सर कोणकोणत्या करिअरची संधी भेटतात? आता सेट एक्झाम पास झाल्यानंतर आपल्याला सेट मुळातच कसं आहे, राज्यस्तरीय अधिव्याख्याता पात्रता परीक्षा आहे. इथं मराठी विषयामध्ये सेट पास झाल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये सिनियर कॉलेजवर कोणत्याही ठिकाणी मराठी विषयाचा शिक्षक म्हणून काम करू शकतो किंवा गोवा या राज्यामध्ये देखील आपण मराठी विषयाचा शिक्षक म्हणून काम करू शकतो. मग सध्याची जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती काय आहे, शासनाच्या धोरणानुसार लागू होईल, त्याच्यानंतर त्यांच्या नेमणुका होतील. मग सुरुवातीला पहिल्यांदा ज्या पद्धतीनं संधी मिळेल त्या पद्धतीनं काम करावं लागतं. मग पुढं त्या सगळ्या गोष्टी UGCच्या नियमानुसार चालतं. सेट एंड नेट हे मराठीपुरतं तेवढंच नाही ना सर, काही सगळ्या विषयाबद्दल आम्ही सेट नेट सगळ्या विषयापुरतं करू शकतो. सगळ्या विषयापुरतं. सेट एक्झाम ही वर्षातनं एकदा घेतली जाते आणि नेट जी आहे ती वर्षातनं 2 वेळा घेतली जाते. ओके सर, आजच्या काळात शिक्षक म्हणून करिअर करणं
हे किती हे आहे सर, फायदा आणि आव्हाने आहे. आत्ताच्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षक होणं सोपं देखील आहे आणि आव्हान देखील आहे. हे असं याच्यासाठी की शिक्षक हा कसा असायला पाहिजे, नवीन पिढ्या घडवणारा एक चांगल्या पद्धतीचा कुशल कारागीर असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे 20 वर्षापाठीमाग समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या आज नाहीत. नाही. मग शिक्षक कसा असायला पाहिजे, भविष्यात येणाऱ्या आव्हानांना आणि मागण्यांना उत्तरं देणारा विद्यार्थी आपल्याला घडवायचा. करेक्ट. म्हणजे काळासोबत बदलणारा असायला पाहिजे. क्षणमात्र भूतकाळाचा वर्तमान काळाचा वेध घेऊन, भविष्यकाळाचा वेध घेऊन वर्तमान काळाची निर्मिती करणारा शिक्षक असायला पाहिजे. भविष्यकाळामध्ये 10 वर्षानंतर काय होणार आहे याचा वेध घेऊन वर्तमान काळातली पिढी आपल्याला घडवायची आहे. आणि मग आज सध्याचं आर्टिफिशियल इंटेलिजंट AI च्या जगामध्ये आपण राहतोय, पण AI चं जग माणसाच्या भावना ओळखू शकत नाही. नाही शकत. मग एकमेव सामाजिक अभियंता म्हणून जी शिक्षकाची विचारणा आहे ती टिकवून ठेवायची असेल तर सजीव माणूस जो अभ्यास करतो, इतरांच्या भावना जाणून घेतो, इतरांची सुखदुःख विचारतो, इतरांच्या परिस्थितीला अनुसरून उत्तर देतो, तो माणूस शिक्षक म्हणून इतरांच्या पुढं काम करायला पाहिजे. AI चं जग कसं आहे, समोरच्या माणसांना त्याच्या भावभावना त्याला काही माहीत असत नाही. मग आज AI चे शिक्षक देखील निर्माण केलेले आहेत काही शाळेमध्ये, पण तिथं शिक्षण व्यवस्थेची ध्येय उद्दिष्टे साध्य होतीलच असं नाही. एका बाजूला आपली प्रगती झाली, मग ती संख्यात्मक प्रगती नको आहे, गुणात्मक प्रगती व्हायला पाहिजे. बरोबर. 100च्या 100 विद्यार्थी पास झाले, पण 100च्या 100 विद्यार्थी ही संख्यात्मक विकास झाले. पण 100च्या 100 विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागल्या, त्यांचं कौशल्यपणाला लागलं, त्यांच्या उपजीविकेचं साधन आत्तापर्यंत घेतलेल्या शिक्षणानं सार्थ ठरवलं. अशी ज्यावेळी शिक्षकाची भूमिका होईल, शिक्षक त्या पद्धतीने विद्यार्थी निर्माण करेल, त्यावेळेला हे असं आव्हान निर्माण करणारा आणि असे आव्हानांना सामोरं जाणारा विद्यार्थी निर्माण करणारा शिक्षक असायला पाहिजे. मग आज टेटच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांची नेमणूक, शिक्षकांची नेमणूक होते. एका दृष्टीनं चांगलंही आहे की बऱ्याच वर्षानंतर शासनाने म्हणजे डायरेक्ट नेमणूक, TET परीक्षा तुम्ही पात्र झाला, मेरिटनं तुमचं नाव आलं तर तुम्ही 1 ते 8 या वर्गासाठी आपली नेमणूक होऊ शकते. मग त्याच्यामध्ये कोणाकडं वशिला डोनेशनची काही गरज नाही. तुम्ही मेरिटनं जर तुमची निवड झाली तर तुम्ही लगेचच तुमची नियुक्ती होऊ शकते. ओके सर, आता विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा? एक विद्यार्थ्याने आपला कल कोणत्या क्षेत्रामध्ये, आता अनेक वाट्या, म्हणजे आज शिक्षण ज्या क्षेत्रामध्ये आपण घेतो त्या क्षेत्राला भविष्यामध्ये काय व्हॅल्यू येईल किंवा त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हे आपण सांगू शकत नाही. एक काळ असा होता D.Ed B.Edला ॲडमिशन मिळायचं नाही. आज D.Ed B.Edचे ॲडमिशन्स रिकामे राहायचे, 2-3 वर्षापाठी मग रिकामे राहत होते. परत ते चांगले दिवस आलेत आता. मग जास्तीत जास्त मुलं इंजिनिअरिंगकडं चाललेत, मेडिकलकडं चाललेत, सायन्सकडं चाललेत, मग कला, वाणिज्य, विज्ञान, अभियंता अनेक शाखा आहेत. मग अनेक शाखेपैकी कोणत्या क्षेत्राबद्दल आपल्याला मूलभूत ज्ञान आहे, अभिरुची कोणत्या क्षेत्राबद्दल आहे, किंवा इथं सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं. आता उदाहरणार्थ मला MBBS करायची चांगल्या पद्धतीनं आवड आहे, पण त्या संदर्भात शासनानं विहित केलेल्या फीज ज्या आहेत ती भरण्याची क्षमता आपली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये राहून त्या सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता आपल्यामध्ये, मग त्या पद्धतीनं आपण करिअरची निवड करायची. बरोबर. मग आज जास्तीत जास्त बदलतं राहणीमान जर बघितलं तर जास्तीत जास्त काय आहे की 12वी नंतर आपण करिअरच्या वाटा निवडतो. जास्तीत जास्त 10वी-12वी नंतर आपण करिअरच्या वाटा. मग 2-3 वर्षामध्ये आता काय झालेलं आहे, UPSC MPSC करणारे काय करतात, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एकाच ठिकाणी चिकटून राहतात. मग सगळ्यांना यश मिळते असं होत नाही. मग त्याच्यानंतर 10 वर्षानंतर आपण काही करू शकत नाही. बरोबर. किंवा ते मग त्यावेळेला आपण परत मग पहिल्यापासून सुरुवात करायचं म्हटलं तर त्यावेळेला त्यांची मानसिकता राहत नाही. मग हे सगळं आपल्या मनामध्ये. आता एक प्रसंग तुम्हाला सांगेन, माझा 30 ऑगस्टला निकाल आला आणि 30 ऑगस्टच्या अगोदर मग एक माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी चर्चा करत होतो आणि त्याने म्हणाले, बसवराज आता कुठं काम करतोस? मी सांगितलं की सर मी आता इथं B.Ed कॉलेज
DK शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय इथं काम करतोय. हम्म. मग त्याने म्हटलं की मग माध्यमिकला होतास ना, म्हणाले हो माध्यमिकला होतो, ज्युनियरला काम केलं, DEdला काम केलं. मग त्याने विचारलं की कुठं काम करायला मानसिक समाधान वाटतं. त्याने म्हणाला सिनियर कॉलेजवर काम करायला मानसिक स्थैर्य मिळतं. सर आता आपण पाहतोय की ग्रामीण लेवलमध्ये पोरं सर्व काही शेती करत असतात आणि जनावरं, आणि कारण गरिबीमध्ये आल्यामुळे त्यांना पण काही सुचत नाही काय करावं काय नाही. तर ग्रामीण लेवलच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की करिअरचा मार्गदर्शन काय सांगू शकाल तुम्ही? एक ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या तरुणांच्यापर्यंत आता टेक्नॉलॉजी पोचलेलं आहे. हम्म. कारण कुठं काय चाललेलं आहे हे मोबाईलच्या माध्यमातून लगेचच त्यांच्या लक्षात येतं. कळून येतं. मग रोजची कामं करत असताना जनावरांची कामं असू देत, शेतीची कामं असू देत, किंवा कुठेही आपण कामाला जातो म्हणून या सगळ्या गोष्टी करत करत तो 12वी झाल्यानंतर दररोज सकाळी भरतीची प्रॅक्टिस करू शकतो. पोलीस भरतीची, आर्मीची, अग्निवीरची भरतीची तू प्रॅक्टिस करू शकतो. बरोबर. तो वेळ आपल्या हातात आहे. 8 नंतर आपण कामावर जाऊ शकतो. सकाळी लवकर उठणे, आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करणे किंवा भरतीसाठी प्रॅक्टिस करणे एक भाग झाला हा. मग हे करत करतच आता आपल्या गावामधलं 2 मुलं परवा, एक मुलगा भरती झाला जाधव म्हणून जो आहे तो दररोज कामाला जायचा, सकाळी प्रॅक्टिस करायचा आणि मग ते प्रॅक्टिसचा त्याला फायदा झाला. मग हे काय होतं, आता ऑनलाईन आपण सगळी माहिती घेत ते करू शकतो. मग काय होतं, एक वेळेला भरती मग बाहेर पडतो किंवा कुठेही गेल्यानंतर त्याचं सिलेक्शन होत नाही, तो बाहेर पडतो. मग काय होतं, वातावरण पोषक नाही ग्रामीण भागामध्ये. बरोबर. मग घरातले काय म्हणत असतात, आता 10 वेळा तू गेलायस, आत्ता कसं होईल तुझं, 12 वेळा गेला आत्ता कसं होईल तुझं. म्हणजे निगेटिव्ह वातावरण जे निर्माण करतात त्यांच्या सहवासामध्ये कधी राहायचं. बरोबर. आता मी या परीक्षा गेली 15 ते 20 वर्ष देत होतो आणि 15 ते 20 वर्षामध्ये देत असताना मला विद्यापीठातल्या माझ्या मित्रांचे फोन आले की बसवराज तू पास झालास. पण ऐकलं मला, होय म्हटलं, अरे 20 वर्ष तू प्रयत्न करत होतास. मग 20 वर्ष आपण किती वर्ष प्रयत्न करतो, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आणि 1-2 प्रयत्नामध्ये सोडून देतो. आपण बाकीच्या गोष्टी करत करत याच्यासाठी एक ठराविक भाग वेळ आपण ठेवायचा आणि तो 100% त्याला त्या वेळेला न्याय द्यायचा. 100% न्याय दिला तर तुम्हाला मग यश मिळतं. बरोबर. काही गोष्टी दररोजच्या करायच्या, मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं बाबा, त्याच्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित करायचं, त्या वेळेमध्ये तेच करायचं, बाकीचं त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप करू द्यायचं नाही. आणि मग हे करत करत आपण यश मिळवू शकतो. ग्रामीण भागातल्या मुलांचं कसं होतं, संगत वेगवेगळ्या मुलांची वाढत जाते आणि मग तो काय करतो, आता तू कुठं भरतीला जाणार आहेस, तुला काय होणार आहे, आता तू कुठं पास होणार आहेस, तुला काय पुस्तकं मिळणार आहेत, आता तुला कुठं नोकरी लागणार आहे, रोज आपण चल जाऊया म्हणून रोजची कामं असतात, त्या कामाकडं मुलांचा कल वाढायला लागतो. बरोबर. मग तो कल कसा आहे की आपण कोणासोबत राहायचं हे महत्त्वाचं. संगतीचं असर होणे, संगतीचा परिणाम आपल्यावर होतो. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की, काही लोकांनी सांगितलं की बसवराज आता तू हे क्षेत्र सोड, पण काही लोकांनी सांगितलं की या क्षेत्रामध्ये टिकून राहायलास, त्याच्यातच राहायचं, परत पाठीमागं वळायचं नाही. कारण आयुष्याची शेवटची 10-15 वर्ष तरी आपण चांगल्या पद्धतीनं जगू शकतोय, चांगल्या पद्धतीनं तुझ्या ध्येयापर्यंत तू पोहोचू शकतोस. म्हणून काही टिकवून ठेवणारी माणसं पण असतात, त्यांच्या सहवासात राहायचं. तुम्ही टिकून ठेवला ते आता यश तुम्हाला प्राप्त झालं. आणि खंडाळ या गावात असं पण बघितलेलं आहे सर मी की आता बघता येत रवी एकदावर सरपंच म्हणून काम पण केलेलं आहे ते. तर रोज सकाळी 6ला जाऊन शाळेमध्ये जाऊन खो खोची प्रॅक्टिस घेतो. असे पण एक सरपंचांनी एक काम चांगलंच करत असतं आणि त्यांचं नाव संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत रगदावर सरांचं गेलेलं आहे. आणि खो खोची पंढरी म्हणून खंडाळ गावाची ओळख त्यांनी गडिंग्लज तालुक्यामध्ये निर्माण केली. करेक्ट. सर आता हे सर्व झालं, जर करता एवढं तयारी करत असतात पोरं 4-5 वर्ष 10 वर्षापासून, जर त्यांना प्रत्येक वर्षी अपयश येत असेल तर ते त्याच्यातून त्यांनी कसं यावं, त्याच्याबद्दल तुम्ही कसं? एक स्पर्धा परीक्षा किंवा कोणती अशी एक्झाम देत असताना एक बी टीम आपण तयारी ठेवायची. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन, तर BEd TET आपण जर देणार असाल तर BEd TET देत असताना BEd करायचं, BEdचा अभ्यास जो आहे तो पूर्ण करायचा, त्याच्यातनं तुम्ही TET देऊ शकताय. आणि पदवीधर असल्यामुळं आपण इकडं तलाठीची परीक्षा देऊ शकतोय, ग्रामसेवकची देऊ शकतोय, वन अधिकाऱ्याची घेऊ शकतोय, अशा अनेक परीक्षा आहेत. मला शिक्षकच व्हायचं आहे याच्यावर तुम्ही फोकस करून या सगळ्या गोष्टी पण प्रयत्न करत राहायचं. म्हणजे एका ना एका ठिकाणी तुम्हाला यश नक्की मिळतं. म्हणजे बी टीम आपली तयार असायला पाहिजे. कारण MPSC करण्यात
5-6 वर्ष 10 वर्ष गेली आणि नंतर आपल्या हातनं काहीच झालं नाही असं व्हायला नको. मग MPSC करत करत आपण हे बाकीचे एक्झाम जे आहेत ते देत राहायचं. मग कुठं ना कुठंतरी आपल्याला यश मिळतं. शेवटी आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून आपण शिक्षणाकडे जर बघितलं तर ते तरी उद्दिष्ट आपलं पूर्ण झालं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी जो आर्थिक भार आहे तो इतरांच्यावर देऊन आपलं चालण्यासारखं असत नाही कुठेही. मग आपण आपला खर्च मिळवणं हा एक बाब आहे. आपण 10 वर्षानंतर आपल्याला महिन्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, पण 10 वर्ष जगायचं कसं ते इम्पॉर्टंट हे धोरण पण ठरवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था जी आहे त्या अनेक छोटे मोठे एक्झाम देत राहणं, मग काही छोटी मोठी आता ऑनलाईनची कामं करणं, या सगळ्या गोष्टी करण्याची तयारी असायला पाहिजे. बरोबर सर. सर अपयश आल्याने सर आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता विद्यार्थी भरपूर असा अभ्यास करत असतात पण त्यांचा अभ्यासाचा कंटाळ येऊन जातो आहे अपयश आल्यानंतर काही म्हणा असं, तर ती प्रेरणा कायम टिकवण्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? एक प्रेरणा अशी म्हणता येईल की उदाहरणादाखल तुम्हाला सांगेन की आपल्या कुटुंबाचं आपण अगदी जवळनं निरीक्षण केलं तर त्या सगळ्या गोष्टी त्याला प्रेरणा देणाऱ्या असतात. आज मी कॉलेजला जात असताना माझी आई 5 वाजता उठते, मला पाणी तापवते, चहा करून देते आणि वय वर्ष तिचं 40-50 असताना देखील मी तिच्याकडनं काम करून घेतोय. हे वाक्य ज्या वेळेला त्याला अभ्यास करताना आठवतं किंवा हा प्रसंग ज्या वेळेला त्याला अभ्यास करताना आठवतो त्यावेळेला निश्चितच त्याच्या जगण्याची प्रेरणा तीच असते. अरे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या जर असतील तर मला अभ्यास करायला पाहिजे, मला यश मिळवायला पाहिजे, मला माझ्या घरातल्यांनी आईवडिलांनी शेतात आजही राबतात माझ्यासाठी, त्यांचे कष्ट जर थांबवायचे असतील तर मी चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. मी चांगल्या पद्धतीनं मोबाईलमधले जे आहे चांगल्या पद्धतीनं नॉलेज क्लासेस जॉईन करून घेतलं पाहिजे. आणि हे कष्ट थांबवण्यासाठी त्याची जाणीव ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते तो विद्यार्थी म्हणजेच ती प्रेरणा असते. माझ्या आईच्या हातातलं काम थांबलं पाहिजे, माझं झालेलं कर्ज कमी झालं पाहिजे, मला चांगल्या पद्धतीनं लाईफस्टाईल जगता आली पाहिजे, ज्यांच्या बरोबरीनं मला वागता आलं नाही, जाता आलं नाही, बोलता आलं नाही, त्यांच्यापेक्षाही 2 पावलं मला पुढं जाता आलं पाहिजे. ही आपल्या जगण्यातली टेंडन्सी आपण ठेवायची, प्रेरणा ठेवायची. तीच आपल्या जगण्याला नवीन वाट निर्माण करून देत असते. आज सेट पास होण्या अगोदर बघणारी माणसं, बघणारा समाज वेगळा असतो आणि सेट पास झाल्यानंतर किंवा एखाद्या पदवीवर बसल्यानंतर तुम्हाला बघणारी माणसं वेगळी आहेत. बरोबर. सगळ्या पद्धतीचं नॉलेज तुमच्याकडं जर असेल तर त्याच्यासाठी एक विहित केलेली शासनानं पात्रता आपल्या अंगी यायला पाहिजे, मगच त्याचं चीज होतं. करेक्ट करेक्ट सर. ठीक आहे, थँक्यू सो मच सर तुमचा टाईम दिल्याबद्दल. आणि हा पॉडकास्ट तुम्ही सर्वांनी पहा, विद्यार्थी म्हणा, पालक म्हणा आणि आता शिक्षकांना पण हा पॉडकास्ट तुम्हाला उपयोगी पडेल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि थँक्यू सो मच तुमचं किमती समय दिल्याबद्दल. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार. आत्तापर्यंतच्या या माझ्या यशामध्ये माझे आई, माझे दादा आणि माझ्या वडिलांचा आशीर्वाद आणि माझ्या सौभाग्यवती यांनी वारंवार मला साथ दिली आणि त्याच्यामुळं मी आज एक ग्रामीण भागामध्ये राहून सगळ्या गोष्टी करत करत इथंपर्यंत येऊन पोचलो. आणि हा माझा संदेश तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं पोचवा आणि त्यांच्या जीवनातलं परिवर्तन होणं हेच माझं खरं यश आहे. ग्रामीण भागामधल्या मुलांनी खचून न जाता आपली उमेद न सोडता प्रयत्न करत राहणं ही प्रेरणा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मिळू दे अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू सर. थँक्यू सर.